नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळेस्वार. आपण आज PhD कोर्सवर्क ॲडमिशन 2022-23 या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. बऱ्याच दिवसानंतर आपल्याला अशी प्रतीक्षा होती की आपल्याला PhDची ॲडमिशन कधी सुरू होईल आणि या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील आणि त्या संदर्भामध्ये मी आधी देखील म्हटलं होतं की आपण या संदर्भामध्ये एका व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला PhDच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती आपल्या इकोस्टार या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. तर त्याच्यामुळे आज आपण काय पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की एकंदरीतरित्या PhDच्या ॲडमिशनचा टाइम टेबल जे सत्र आहे 2022-23. तर या 22-23च्या PhDच्या ॲडमिशनच्या संदर्भातलं टाइम टेबल काय म्हणतं, कुठल्या तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यानंतर ॲडमिशन करताना PhDच्या ॲडमिशनचा फॉर्म कुठला आहे, त्यानंतर या ॲडमिशन फॉर्मला अपेंडिक्स 5 म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर या ॲडमिशनसोबतच तुम्हाला PhDचं एनरोलमेंटसुद्धा होणार आहे. एनरोलमेंट म्हणजे रजिस्ट्रेशन नाही, एनरोलमेंट म्हणजे तुमची नोंदणी होणार आहे. त्या एनरोलमेंटचा फॉर्म देखील तुम्हाला भरायचा आहे आणि त्याच्यानंतर या ॲडमिशन करताना कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते आहे अपेंडिक्स 5B अंतर्गत. आणि त्याच्यानंतर आपण वेगळ्या ठिकाणी असणार, म्हणजे तुम्ही वेगळ्या जिल्ह्यामध्ये आहात आणि MPATचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्या मनामध्ये जे दुविधा परिस्थिती आहे की नेमकं आता काय करायचं, नेमकं गाईड कसा शोधायचा, या गाईडकडे जायचं कसं, ऑनलाईन भरायचा फॉर्म की ऑफलाईन भरायचा, त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा, यासाठीच मी आपल्याकडे आलेलो आहो मित्रांनो. तर आपण सगळ्यात अगोदर बघूया की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 20 डिसेंबर 2022 रोजी जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी हे काढलं, नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशनचं 321/2022 या नावाचं नंबरचं ते नोटिफिकेशन होतं, जे 20 डिसेंबरला या महिन्यामध्ये 20 डिसेंबरला ते आलं. आणि याचं मेन काय होतं की टाइम टेबल कुठला असावा PhDच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये, तुम्हाला नेमकं कोण्या स्टेपला काय करायचं आहे. तर सगळ्यात पहिले की डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन इन प्रिस्क्राइब फॉर्मॅट टू द रिसर्च सेंटर. बघा इथं दिलेलं आहे की 26 डिसेंबर पासून तर तुम्हाला 5 जानेवारी 2023 पर्यंत रिसर्च सेंटरला ॲडमिशन घ्यायची आहे. मी पुन्हा म्हणतो 26 डिसेंबर, म्हणजे कदाचित हा व्हिडिओ येऊन गेला, व्हिडिओ जेव्हा आलेला असेल तर तेव्हा ही सोमवार आलेला असेल, तर त्याच्यामुळे ह्या सोमवारी म्हणजे 26 डिसेंबरपासनं तर 5 जानेवारी 2023 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ॲडमिशन करायचे. आता ॲडमिशन करायचे आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. सगळ्यात पहिले की ॲडमिशन करायचे आहे म्हणजे तिथं आपल्याला जागा पाहायची आहे. मी याकडे येईलच पुढं. पहिले आपण हा जो टाइम टेबल आहे तो एकदा बघून घेऊ, त्याच्यानंतर एकेका स्टेपनं थोडक्यात पुढे जाऊ, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे डेट ऑफ डिस्प्ले ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट इन अनाउन्समेंट ऑफ इंटरव्ह्यू बाय द रिसर्च सेंटर. आता रिसर्च सेंटरला नेमकं कुठल्या तारखेला काय करायचं आहे, तर त्यांना 5 तारखेपर्यंत ॲडमिशन घेता येतात आणि त्याच्यानंतर 6 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत त्यांना जे लिस्ट त्यांना म्हणजे जे ॲडमिट केलेले आहेत विद्यार्थी त्यांची यादी तयार करायची आहे, ठीक आहे. आणि ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे RAC, ज्याला रिसर्च ॲडव्हायझरी कमिटी जे वेगळ्या रिसर्च सेंटरला आहे, त्या RACला इंटरव्ह्यूज म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेताना तुमचं एक इंटरॅक्शन किंवा इंटरव्ह्यू घेण्यासंदर्भामध्ये 10 जानेवारी ते 20 जानेवारी असे तब्बल 10 दिवसापर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर रिसर्च सेंटर शाल डिस्प्ले द लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट अँड द सिलेक्टेड कॅन्डिडेट शाल कन्फर्म द ॲडमिशन बाय द पेइंग द प्रिस्क्राइब फी अलॉंग विथ द अपेंडिक्स 5B. म्हणजे 5B अंतर्गत आपल्याला 21 जानेवारी 2023 या तारखेला काय करतील हे रिसर्च सेंटर, फायनल जे लिस्ट आहे, हे जे लिस्ट आहे ही त्यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या त्या सेंटरमध्ये ते लावतील, ठीक आहे. आणि हे कसे आहे, प्रिस्क्राइब फी, आता फी किती आहे, काय किती आहे या संदर्भामध्ये सुद्धा माझा एक ऑलरेडी मागच्या वर्षात व्हिडिओ येऊन गेलेला आहे की ज्यामध्ये ॲडमिशनच्या संदर्भामध्ये हे फीचं जे स्ट्रक्चर आहे, ह्या फीच्या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे. म्हणजे ॲडमिशन फी, त्याच्यानंतर एनरोलमेंट फी, त्याच्यानंतर कोर्सवर्कची फी, कोर्सवर्कची 10,000 फी आहे आणि प्रति ॲनम 5,000 रुपये फी आहे, ठीक आहे. या फीच्या संदर्भामध्ये आपला ऑलरेडी एक व्हिडिओ गेल्या वर्षी सुद्धा झालेला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ एनरोलमेंट फॉर्म
म्हणजे एनरोलमेंट फॉर्म सुद्धा भरायचा आहे जो 5A अंतर्गत येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ एनरोलमेंट फॉर्म अँड फी ही आहे तुम्हाला 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान. ठीक आहे. म्हणजे डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ एनरोलमेंट फॉर्मची तारीख किती आहे? 31 जानेवारीपर्यंत आहे. तब्बल तुमच्याकडे पूर्ण 1 महिना आहे. ठीक आहे. सबमिशन ऑफ एनरोलमेंट फी किती आहे? फॉर्म आणि फी ती आहे 5 फेब्रुवारीपर्यंत. आणि त्याच्यानंतर डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ PhD कोर्स वर्क, तुमचा PhDचा कोर्स वर्क जो होणार आहे तो सुरू होणार आहे 1 फेब्रुवारी 2023 पासून पुढं सुरू होणार आहे, जो 16 वीकचा आहे 1 ऑफ 2016 अंतर्गत दिलेला. आता तुमच्या मनामध्ये असे प्रश्न पडलेले असतील की या सगळ्या शेड्यूलमध्ये मी नेमकं काय करायचं. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ज्या सेंटरला ॲडमिशन घ्यायची आहे त्या सेंटरचं स्टेटस पाहायचं आहे. ठीक आहे. त्या सेंटरचं स्टेटस पाहताना नेमकं स्टेटस पाहणे म्हणजे नेमकं काय? तुम्हाला तुमचा विषय जो आहे, तुम्ही ज्या विषयामधून MPAT किंवा नेटसेट असणार किंवा MPhil असणार, तुम्हाला जे ॲडमिशन घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या विषयाच्या जागा कुठं किती आहेत हे पाहायचं आहे. ठीक आहे. आता हे कुठं पाहायला मिळेल ते देखील मी सांगणार आहे. सगळ्यात अगोदर आपण हे इन्स्ट्रक्शन वाचून घेऊ. त्या पत्राअंतर्गत काय म्हणतात? The subject wise number of vacant seats and the list of recognized supervisor available at the respective research center for the admission to the PhD program is updated on the university website. आता त्यांनी म्हटलं आहे की 24 डिसेंबर, जे आता हे जे 24 डिसेंबर गेली आहे, 24 डिसेंबरला अपडेटेड ते यादी पुन्हा करणार होते. कदाचित ते वेबसाईटवर विद्यापीठाच्या येऊन जाईल, 1-2 दिवसामध्ये अपडेटेड यादी सुद्धा येऊन जाईल की जे काही जागा इन्क्रीज झाल्या असतील त्या संदर्भामध्ये. आणि त्याच्यानंतर ज्या गाईडकडे जेवढ्या जागा दिलेल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा भरण्यात येऊ नये असं स्ट्राईकली त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे जेवढ्या वॅकंट सीट आहेत त्या सुपरवायझरकडे त्या सेंटरमध्ये तेवढ्याच जागा तिथं त्यांना ॲडमिट करता येतात. द प्रोसेस ऑफ ॲडमिशन जी आहे तर ती सगळी 1 ऑफ 2016 अंतर्गत करून घ्यायची आहे. त्याच्या संदर्भामध्ये वेगळ्या प्रकारचे विद्यापीठाने अध्यादेश काढले. ठीक आहे. आणि सगळ्या प्रकारची जी कागदपत्रे पडताळल्यानंतर विद्यापीठाने हा एनरोलमेंट फॉर्म आणि ही सगळ्या प्रकारच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये कार्यवाही रिसर्च सेंटरला करायची आहे. मग रिसर्च सेंटरनी त्या गाईडकडे किती जागा आहेत, किती लोकांना ॲडमिशन दिली, ही सगळी प्रक्रिया रिसर्च सेंटरला पार पाडायची आहे. आणि सगळ्या प्रकारचे फॉर्मॅट विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेले आहेत. ठीक आहे. मी सुद्धा आपल्या क्लासच्या ग्रुपवर सगळ्या प्रकारचे जे अपेंडिक्स आहे, जे परिशिष्ट आहेत ते तुम्हाला ऑलरेडी मी दिलेले आहे. ठीक आहे. आता पुढं जे एक महत्त्वाचं पत्र आहे ते आहे रिसर्च सेंटरकरिता. ते काय आहे की आचार्य पदवी प्रवेश करण्याबाबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यांना 24/12 पर्यंत जे आहे 24 डिसेंबर या 24 डिसेंबरपर्यंत सगळ्या प्रकारची जे आहे की किती जागा आहेत, काय आहेत याचं अपडेशन देण्यासंदर्भामध्ये कार्यवाही करण्यासाठी त्यांनी पत्र काढलं होतं की हे विद्यापीठाच्या यादीवर, विद्यापीठाच्या वेबसाईटवर ही यादी टाकलेली आहे, बघून घ्या की तुमच्या इकडे किती विद्यार्थी आहेत, तुमचे तेच विद्यार्थी आहेत की नाही आहेत, की तुमच्या इकडे व्हॅकन्सी तेवढ्या आहेत, अजून जागा वाढल्या काय, तुम्ही म्हणजे प्रोफेसरला 8 जागा घेता येतात, त्याच्यानंतर असोसिएट प्रोफेसरला 6 आणि असिस्टंट प्रोफेसरला 4. तर याच मध्यंतरी करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत म्हणजे कॅस अंतर्गत कोणी असिस्टंटचे असोसिएट झाले असतील, कोणी असोसिएटचे प्रोफेसर झाले असतील तर त्या संदर्भामध्ये त्यांच्या जागा या नियमानुसार वाढतात. परंतु ते वाढवण्याचे प्रस्ताव त्या रिसर्च सेंटरने पाठवले असतील तर ते जागा वाढून अपडेशन विद्यापीठ करणार आहे मित्रांनो. ते कदाचित या 1-2 दिवसामध्ये ते सेंटरने पाठवल्यानंतर ते सुद्धा अपडेशन येऊन जाईल. ठीक आहे. आता या संदर्भामध्ये सगळ्यात पहिले आहे की आता ॲडमिशन तुम्ही विद्यार्थी असणार तर तुम्हाला ॲडमिशनच्या संदर्भामध्ये काय काय करायचं हे ऑलरेडी तर तुम्ही म्हणणार असाल सर हे तुम्ही पोस्ट केलं, ठीक आहे, परंतु बऱ्याच वेळेस जे तुमचे फोन येतात त्यावरून लक्षात येते की तरी देखील कागदपत्र कुठले जोडावी सर. स्पष्ट दिलेलं आहे त्यांनी. अपेंडिक्स 5B हे जे आहे हे कशाचं आहे? कागदपत्राचं आहे. मी पहिले कागदपत्राचं अपेंडिक्स सांगत आहोत, त्याच्यानंतर मी ॲडमिशनचा फॉर्म सांगणार. ठीक आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे अपेंडिक्स 5B अंतर्गत काय म्हटलेलं आहे? लिस्ट द फोटोकॉपीज ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू बी सबमिटेड बाय द कॅन्डिडेट ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. म्हणजे प्रवेश घेते वेळी विद्यार्थ्याने कुठल्या प्रकारची कागदपत्रे जुळायला पाहिजे त्यांनी फोटोकॉपीज म्हणजे झेरॉक्स कॉपी म्हटलेलं आहे. ठीक आहे.
याच्यामध्ये सगळ्यात पहिले मार्कशीट ऑफ क्वालिफाईड डिग्री म्हणजे तुमची PGची मार्कशीट आणि त्याचं डिग्री सर्टिफिकेट. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर अमरावती विद्यापीठ सोडून दुसऱ्या विद्यापीठाचे असणार तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे. तुम्ही ओपन युनिव्हर्सिटी असणार, मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. सर्टिफिकेट ऑफ इक्विव्हॅलन्स, काही लोकांचं जे PG आहे तर ते PG इक्विव्हॅलंट आहे किंवा नाही आहे, समकक्ष आहे किंवा नाही आहे, तर त्या समकक्षाचं देखील प्रमाणपत्र तुम्हाला यासोबत लागणार आहे, ज्या ज्या विद्यार्थ्याला लागू होते त्यांना. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC ज्याला म्हणतो आपण, TC सुद्धा त्याच्यात तुम्हाला लागणार आहे. आता इथं त्यांनी ओरिजिनल TC जोडावी की झेरॉक्स जोडावी या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्ट पहिलं जे हेडिंग आहे की लिस्ट ऑफ फोटोकॉपीज, त्याच्यामुळं इथं सर्वात पहिले की तुम्हाला त्याची झेरॉक्स जोडायची आहे. ते रिसर्च सेंटर पुढे ठरवणार आहे की तुमचं ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर तुमच्याकडनं ओरिजिनल काय मागायचं आहे. सध्या तरी तुम्हाला हे सगळं झेरॉक्स जोडायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही MPAT परीक्षा पास असणार किंवा सेट असणार, नेट असणार, गेट असणार किंवा MPhil असणार, तर याचं तुम्हाला मार्कशीट आणि सर्टिफिकेट जोडायचं आहे. ठीक आहे, जे तुम्हाला मिळालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळाली, सर्टिफिकेट जनरेट नाही झालं, असेही काही विद्यार्थी आहेत MPATचे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. तुमच्याकडे मार्कशीट आहे म्हणजे तुम्ही क्वालिफाईड आहात. काही तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या मेलवर किंवा तुमच्या लॉग इन ID वर सर्टिफिकेट आलं नसणार, ते प्रोसेसमध्ये असणार. सो डोंट वरी, ती सुद्धा तुम्हाला त्या मार्कशीटवर सुद्धा ॲडमिशन ती घेता येईल. दुसरं महत्त्वाचं आहे की याच्यासोबत जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीशी बिलॉंग करतात तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि ज्यांना व्हॅलिडिटी लागते त्या सगळ्या व्हॅलिडिटी ज्यांना आवश्यक आहे, जसे ट्राईबचे स्टुडंट असतील, शेड्यूल ट्राईबचे, त्यांना देखील व्हॅलिडिटीसुद्धा जोडायचे. क्रिमिलियर सर्टिफिकेट की ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फेलोशिपचा लाभ घ्यायचा आहे. काही असे असतील की नेट JRF विद्यार्थी असतील, ठीक आहे ना, आणि त्यांना आता ॲडमिशन घ्यायची असेल, जे नेट JRF झाले असतील आणि त्यांना वेगळ्या म्हणजे जे UGC किंवा CSIRची वेगळ्या फंडिंग एजन्सीचे फेलोशिप मिळतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी आवश्यक आहे की ज्यांनी बँकेचं पासबुक, ठीक आहे, क्रिमिलियर म्हणजे उन्नत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र, ते देखील OBC या वर्गाला जे आहे ते देखील त्यांना इथं मागितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिटी ऑफ प्रूफ म्हणजे तुम्हाला ओळखीचा जो पुरावा आहे तो म्हणजे एक आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्हाला त्याची झेरॉक्स जोडायची आहे. आणि जे विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहेत, मी आधी म्हटलं फेलोशिप होल्डर आहेत, त्यांना मात्र बँक पासबुक आणि बँकेचं जे आधार कार्डशी लिंक झालेलं सर्टिफिकेट हे सुद्धा त्यांना द्यायचं आहे. ठीक आहे. आता तुमच्या मनामध्ये कुठल्या डॉक्युमेंट जोडायचे आहेत हे स्पष्ट झालेलं असणार मित्रांनो. आता आपण पाहूया की ॲडमिशनसाठी कुठला फॉर्म लागतो. तो म्हटलेला आहे 1 ऑफ 2016 अंतर्गत जे वेगळ्या प्रकारची परिशिष्टे दिलीत विद्यापीठाने, त्याच्यातलं एक होतं अपेंडिक्स 5 म्हणजे परिशिष्ट 5. हे काय आहे परिशिष्ट 5? संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अप्लिकेशन फॉर द ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम. म्हणजे याच्यामध्ये ह्या ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो रिसर्च सेंटरला ॲडमिशन घेते वेळी भरून द्यायचा आहे. तर हा कसा आहे? टू द हेड ऑफ रिसर्च सेंटर. खाली काय लिहायचं आहे? ज्या सेंटरला तुम्ही ॲडमिशन घेणार आहात, उदाहरणार्थ तुम्ही श्री शिवाजी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अमरावती किंवा श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अकोला किंवा अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन, किंवा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी, ज्याही ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेणार आहात ज्या सेंटरला, त्या सेंटरचं नाव. खाली काय? आय द अंडरसाइंड हेअर बाय. इथं तुमचं आहे इन द सब्जेक्ट, तुमचा PGचा सब्जेक्ट आहे. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स असेल तर इकॉनॉमिक्स आलं तर फॅकल्टी ह्युमॅनिटीज येईल. कोणाचं झुलॉजी असेल, बॉटनी असेल, पहिले विषय लिहायचा आणि फॅकल्टी सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे तुमचा विषय आणि तुमची फॅकल्टी इथं लिहायचे. नेम ऑफ तुमचं कॅन्डिडेटचं नाव, तुमचं आडनाव सोपं आहे, त्याच्यात काही कठीण नाही. तुमच्या बाबाचं नाव, आईचं नाव आणि तुमचा ॲड्रेस. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे, तुमचं काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, डिटेल ऑफ क्वालिफाईंग एक्झाम, PG कधी झालं, कुठल्या वर्षी, कुठला विषय. त्यानंतर पेड झालं असेल तर ते त्याचा रोल नंबर, त्याचा स्कोअर, त्याची व्हॅलिडिटी जी आहे ते 5 इयरची व्हॅलिडिटी आहे तुमची MPATची. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही नेट सेट असणार, तर ज्यांना नेट सेटचं लागू होते त्यांनी नेट सेटचं सांगायचं आहे, कधी झालं. UGC अवॉर्डिंग एजन्सी UGC और पुणे वरून सेट झाले असणार तर UGC पुणे सेट. ठीक आहे. कुठल्या वर्षी, त्याचा रोल नंबर. आणि जर तुम्ही नोकरदार असणार तर एम्प्लॉईड असणार, नसणार तर नॉट एम्प्लॉईड.
जर असणार नोकरीवर तर तुम्ही डेस्टिनेशन, त्याचा ॲड्रेस. मनामध्ये हाही प्रश्न असेल तर मी नोकरीवर आहो तर मग मी कसं करू, मी देऊ की नाही देऊ, अनेक प्रश्न असतात आपल्या मनात. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ओरिजिनल जी आहे ती माहिती द्यावी. तुम्ही ज्याही इन्स्टिट्यूटमध्ये किंवा ज्याही एम्प्लॉयरकडे वर्क करता, ज्या इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी काम करता, तर त्या ठिकाणचं तुम्हाला काही मोठं हे लागत नाही, एक अंडरटेकिंग लागतं जेव्हा कोर्स वर्क सुरू होतं. आणि मॅक्झिमम हे कोर्स वर्क जे आहे तर ते तुमच्या सोयीनुसार त्या रिसर्च सेंटरला ते चांगल्या प्रकारे पार पाडून घेत असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमची सही आणि ते ठिकाण आणि तुमचं तारीख टाकायची. ठीक आहे. त्याच्यानंतर एनरोलमेंट फॉर्म. लक्षात ठेवा, हे दोन्ही फॉर्म झेरॉक्स काढून घ्या, प्रिंट काढून घ्या. मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेले आहेत. ठीक आहे. विद्यापीठात कुठं जायचं, कुठं शोधायचं, मी ऑलरेडी तुम्हाला ग्रुपवर दिलेले आहेत. ज्यांना अद्यापर्यंत मिळाले नसतील त्यांनी प्लीज ग्रुपवर ते डाउनलोड करून प्रिंट काढा. म्हणजे एक अपेंडिक्स 5 काढा ॲडमिशनचा आणि हा सुद्धा काढा एनरोलमेंटचा. आता हा एनरोलमेंटचा फॉर्म कशासाठी, तुमचं सगळं ॲडमिशन झाल्यानंतर रिसर्च सेंटरला एनरोलमेंट फॉर्म सहित त्याला 1000 रुपये त्याची जी फीज आहे, फीचं स्ट्रक्चर मी जे आहे त्याच्यावर स्पेशल तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. त्या फीच्या संदर्भामध्ये देखील हे बघा, हे फीचं देखील या ठिकाणी मी चार्ट इथं आहे दिलेला, तो एकदा तुम्ही बघून घ्यायचा की कुठल्या याच्यामध्ये किती फी लागते. तर या संदर्भामध्ये अपेंडिक्स 5 हे जे आहे हे कशाचं आहे, एनरोलमेंट फॉर्म. इथं काय थ्रू रिसर्च सेंटरचं नाव, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, कास्ट, रिलिजन, नॅशनॅलिटी, हे बेसिक इन्फॉर्मेशन एनरोलमेंट फॉर्ममध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर टेस्ट ऑफ एक्झामिनेशन, क्वालिफाईड डिग्री जी आहे तुमचं MA, MCOM, MSc जे असेल त्याचे मार्क वगैरे, नेम ऑफ युनिव्हर्सिटी, तुमच्या ज्या ठिकाणून तुमची ही क्वालिफाईड डिग्री झालेली आहे MA, MCOM, MSc जे आहे ते, नेम ऑफ कॉलेज, कुठल्या कॉलेजमधून झालेले आहात, डिग्री पास कधी झाले ते डिग्री पास. ठीक आहे ना, म्हणजे MA पास झाले तर ते कधी झाले. त्याच्यानंतर क्वालिफाईड टेस्ट एक्झाम पास कोणती आहे, नेट सेट आहे की MPhil आहे, काय आहे, डेट आणि डिटेल्स ऑफ टेस्ट म्हणजे जे MPAT पास झालेलं आहे त्याचं, टेस्ट ऑफ एक्झामिनेशन, पासिंग इयर, डेट, रोल नंबर, मार्क्स ऑब्टेन. हे जे आहे ना म्हणजे एनरोलमेंट 5A जो आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टेस्ट ऑफ एक्झाम, जे लोक MPAT असतील त्यांनी MPATचं लिहायचं, जे नेट सेट असतील त्यांनी नेट सेटचं लिहायचं, जे विद्यार्थी MPhil असतील त्यांनी MPhilचं लिहायचं या बॉक्समध्ये. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. आणि डिक्लेरेशन, तुमचं साईन इकडं आणि इकडं अबाव इन्फॉर्मेशन व्हेरीफाईड, हे जे आहे तर हेड, रिसर्च सेंटरचे हेड जे आहेत, प्रिन्सिपल हे बहुतांश रिसर्च हेड असतात त्या रिसर्च सेंटरची. हा झाला एनरोलमेंट फॉर्म. आता गाईडची लिस्ट कशी पाहायची, ही वेबसाईट आहे www.sgbu.ac.in. ही वेबसाईट ओपन झाली, तिथे एक येते PHDचं पोर्टल, PHDचं ते क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर इथं बघा हे सगळ्या प्रकारची यादी आलेली आहे. जसं की इथं लिस्ट ऑफ रिसर्च सेंटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी जी पाहायची आहे, तर इथं ह्या याच्यात कॉलममध्ये काय समजेल की ते गाईड कोणते आहेत, त्यांची नाव आहेत. बघा इथं दिले आहे. पहिल्या याच्यामध्ये कॉलेज कोड आहे, रिसर्च सेंटरचं नाव आहे, सब्जेक्ट समजा तो बॉटनी असेल, सीट किती व्हॅकंट आहेत म्हणजे टोटल सीट किती अलोकेशन आहेत, व्हॅकन्सी किती अवेलेबल आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आणि गाईड कोणते आहेत, त्या गाईडच्या अंतर्गत आतापर्यंत किती विद्यार्थी काम करत आहेत. उदाहरणार्थ ते गाईड प्रोफेसर असतील, प्रोफेसरला 8, तर 8 विद्यार्थी जर पूर्ण झालेले असतील तर त्यांच्या इकडे व्हॅकन्सी नसणार. असोसिएट आहेत 6 आहेत, 6 झाले असतील तर नसणार. 4 आहेत असिस्टंटला. ह्या सगळ्या जागा आपल्याला आधी पाहायच्या की कोण्या गाईडकडे किती आहेत. ठीक आहे. आणि टोटल त्या सेंटरला किती अलोकेशन आहे आणि सेंटरमध्ये अवेलेबल किती आहे ते सुद्धा दिलं आहे. हे सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. असं सगळ्या फॅकल्टी, तुम्ही ज्या ज्या फॅकल्टीमध्ये येणार त्या सगळ्या फॅकल्टीचं तुम्हाला हे पाहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला आज ॲडमिशनच्या संदर्भामध्ये हा जो टाईम टेबल होता त्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला जे सांगितलं की कुठल्या तारखेपासून ॲडमिशन, ही ह्या सोमवारपासून ॲडमिशन सुरू झालेली आहे. ठीक आहे. आता ॲडमिशन डायरेक्ट तिथं जायचं का, बऱ्याच लोक असे सुद्धा म्हणतात की मग मी वेगळ्या ठिकाणी फॉर्म टाकू काय. तुमच्या मनामध्ये जे BEd CET वगैरे जसा प्रकार असतो तसं फॉर्म वगैरे टाकणं हा प्रकार नाही आहे. तुम्ही सगळ्यात पहिले ज्या ठिकाणी तुम्हाला कन्व्हिनियंट होईल त्या ठिकाणी त्या रिसर्च सेंटरला जागा आहे का हे आधी पाहायचं. जागा असेल तर तिथं प्रत्यक्ष जाऊन तिथं संपर्क करायचा आणि त्या सुपरवायझरला भेटायचं. आपल्यासारखे अनेक लोक त्या ठिकाणी जात असतात, त्याच्यामुळं आपण त्या रिसर्च सेंटरच्या जे सुपरवायझर आहे त्या सुपरवायझरकडे जायचं. त्यांच्याशी आपण त्यांचा वेळ घेऊन हे विचारायचं की सर किंवा मॅडम की तुमच्या इकडे आहे, मला तुमच्या इकडे PhD करायची इच्छा आहे आणि तुमच्या इकडे जागा आहे असं मला
वेबसाईटच्या यादीवरून माहिती पडलं मला तुमच्या इकडे ॲडमिशन घ्यायची आणि त्यांनी होकार दिला तर तुम्ही त्या ठिकाणी हे सगळे जे फॉर्म आहेत हे भरून तिथचे जे रिसर्च कोऑर्डिनेटर त्यांना ते द्यायचं. असा हा सिम्पल आहे भाग. ठीक आहे. आता बऱ्याच ठिकाणी काही विषयांमध्ये रिसर्च सेंटर नाही आहे, त्याचं अपडेशन सुरू आहे. ठीक आहे. त्यामुळे गोंधळात जायचं काम नाही. असंही मनातून काढून घ्या की मला ॲडमिशन जर मिळाली नाही तर मग माझं नुकसान होईल. एमपॅट एक्झाम पास असणार तर तुम्ही 5 वर्षापर्यंत ॲडमिशन घेऊ शकता. 5 वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे. नेटसेटवाल्यांना प्रॉब्लेम नाही. नेटसेटवाले कधीसुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात. त्यांनासुद्धा काही व्हॅलिडिटी नाही आहे की आता नाही मिळाली तर पुढं नाही. हे डिपेंड करेल की तुमच्या विषयाच्या जागा त्या सेंटरला आहेत, किती आहेत. असणार तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ, नसणार तर ॲडमिशन होणार नाही. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. अगोदर तुम्हाला ह्या यादी पाहायची आहे. मी ही ऑलरेडी यादी तुमच्या सगळ्या ग्रुपवर पोस्ट केली आहे. ठीक आहे. तुम्ही सुद्धा ते वेबसाईटवरून पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आज आपण जे आहे तर PhD ॲडमिशन 2022-23 या संदर्भामध्ये माहिती पाहिली. अजूनही काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार तर प्लीज मला फोन लावल्यापेक्षा, कारण प्रत्येक वेळेस सगळे फोन अटेंड करणं शक्य होत नाही. तुम्ही मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा माझ्या या नंबरवर की जेणेकरून तुम्हाला मला म्हणजे जे आहे रिस्पॉन्स देता येईल. काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट विद्यापीठामध्ये फोन तुम्ही लावता तर त्या ठिकाणी त्यांना देखील मर्यादा येतात की इतक्या सगळ्या लोकांना कशा प्रकारे उत्तरं द्यायची. त्यामुळे सगळ्यात अगोदर आपण आचार्य पदवी PhD करणारे स्टुडंट आहोत. त्यामुळे थोडंसं पोलाईटपणा, नम्रता सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असायला पाहिजेत आणि ते सगळं अंगीकारूनच आपण पुढचा प्रवास करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण थांबतोय.